मित्रांनो नमस्कार. स्वयंरोजगार वार्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मी निलेश उबाळे. आज या ठिकाणी तुम्हाला एक नवीन योजना घेऊन आलेलो आहे. 1 जानेवारी 2026 पासून आपल्या CMEGP योजनेअंतर्गत म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गतच आपली मुख्यमंत्री स्वरोजगार योजना नावाची योजना राज्य सरकारनं सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून 5 लाख युवकांना या योजनेचं वाटप करण्याचं उद्दिष्ट राज्य सरकारचं आहे. आता नेमकी योजना कशी आहे, कुणाला मिळू शकते, त्यात काय काय अटी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मित्रांनो, मुख्यमंत्री स्वरोजगार योजनेअंतर्गत आपण त्या ठिकाणी शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, किराणा स्टोअर, कपड्याचं दुकान, काही शॉप्स असे बरेच व्यवसाय तुम्हाला याच्या माध्यमातून करता येतात. 6 लाखापर्यंत आपल्याला कर्ज मिळू शकतं, तेही विनातारण. लक्षात घ्या, बरीच कर्ज घेताना आपल्याला विनातारण विना जामीनदार त्या ठिकाणी कर्ज मिळणं मुश्किल होतं, परंतु या मुख्यमंत्री स्वरोजगार योजनेमधून 6 लाखापर्यंतचं जे कर्ज आहे ते तुम्हाला विनातारण मिळू शकतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, याच्यामध्ये 3% व्याजदर म्हणजे जे काही तुमचं व्याज होईल त्याचं 3% व्याज हे महाराष्ट्र गव्हर्नमेंट तुमचं व्याज भरणार आहे. फॉर एक्झाम्पल, जर एखाद्या बँकेचं व्याजदर समजा 10% असेल तर त्यातले 3% हे राज्य सरकार भरेल आणि उरलेलं 7% व्याज हे तुम्हाला भरायचं आहे. अशा पद्धतीनं या योजनेअंतर्गत आपल्याला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. आता या योजनेसाठी तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे, तर तुम्हाला अर्ज जी आपली CMEGPचं जुनं पोर्टल आहे त्याच पोर्टलवरती जाऊन तुम्ही या योजनेचा अर्ज भरू शकता. याच्यासाठी अट काय आहे, तर लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, त्याचं वय वर्ष 18 ते 45 असावं, त्याचबरोबर त्याला त्या ठिकाणी SC ST, महिला, दिव्यांग, माजी सैनिक यापैकी कोणी असेल तर त्याला वयामध्ये सूट मिळू शकते. आता हा फॉर्म कसा भरायचा किंवा त्याला कागदपत्र काय काय जोडायची ते ग्राफिकच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप पाहूया. सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारच्या दिलेल्या रोजगार उद्योग पोर्टलवरती जा. यावर नोंदणी करून अर्ज करता येतो. नंतर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवर क्लिक करा, मोबाईल व आधार नंबर टाका व OTP टाकून अकाउंट तयार करा. लॉग इन करा. नोंदणी झाल्यावर युजर ID पासवर्ड टाकून आपली प्रोफाईल पूर्ण भरा. फॉर्ममध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, शिक्षण, व्यवसाय कोणता सुरू करणार आहात, प्रकल्पाची अंदाजित किंमत आणि बँकेची माहिती भरून घ्या. स्कॅन करून सर्व कागदपत्र अपलोड करा. कागदपत्र आधार कार्ड, फोटो, रहिवासी दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र, प्रोजेक्ट रिपोर्ट, बँक पासबुक आणि लागू असल्यास जातीचा दाखला लागेल. अर्ज सबमिट करा. सर्व माहिती एकदा तपासून घ्या आणि नंतर सबमिट करा. तुमचा अर्ज जिल्हा उद्योग केंद्र किंवा बँकेकडे तपासणीसाठी जातो. अर्ज मंजूर झाल्यावर बँक तुम्हाला कर्जासाठी बोलवते आणि पुढची प्रक्रिया होते. मित्रांनो, माहिती कशी वाटली ती कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी हा व्हिडिओ भरपूर लोकांपर्यंत शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचून जाईल. आणि सबस्क्राईब करायला फुकट आहे बरं का.